कैऱ्यांचा सीझन चालू झालेला आहे म्हटल्यावर आंबे डाळ म्हणजेच डाळ कैरी तर झालीच पाहिजे। त्यासाठी मी इथं 1 वाटी हरभरा डाळ रात्रभर भिजत घातलेली होती। सकाळी काय करायचं तर मी इथं चॉपर घेतलेला आहे, तुम्ही मिक्सरमध्ये पण हे घालू शकता। तर त्यातलं पाणी निथळून आपल्याला हे चॉपर मशीनमध्ये घालायचं आहे। चॉपर मशीनमध्ये काय घातल्यामुळे काय होतं की ते एकदम बारीक असं होत नाही, थोडंसं जाडसर राहतं आणि ते खायला खूप छान लागतं। आता ह्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे, त्याचबरोबर लसणाच्या 5-6 पाकळ्या, त्याचबरोबर मिरचीचे तुकडे ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट हवे असेल त्याप्रमाणे। आणि आता हे बंद करायचं आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा मस्त असं ते जाडसर बारीक झालेलं आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मिक्सरमध्ये पण करताना काय करायचं, पाण्याचा अजिबात थेंब त्याच्यामध्ये घालायचं नाही आणि जाडसर असं ते वाटून घ्यायचं। आता इथे एक मस्त अशी कैरी घेतलेली आहे, आता ती त्याच्यामध्ये किसून घ्यायची, सालासकट घ्यायची आणि सालासकटच आपल्याला ती किसायची आहे। वरचं साल काढण्याची काही गरज नाही। तरी कैरी किसून झाली काय करायचं, ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, हातानेच मिक्स करा म्हणजे छान असं ते मिक्स होतं। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। फोडणीसाठी मी इथे एक छोटी कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची, मोहरी टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे, त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने घालून घ्यायचे। मस्त अशी फोडणी झालेली आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि गरम गरम ही फोडणी आपल्याला ह्या डाळीमध्ये घालून घ्यायची आहे। हळद टाकल्यामुळे काय होते की जी डाळ कैरी आपण बनवलेली आहे त्याला कलर खूप छान येतो। शेवटी भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। इथं आपली आंबे डाळ म्हणजेच डाळ कैरी तयार आहे। तुम्ही पण नक्की करून बघा।